हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण हे लोटस डॉली किंवा समई स्टँड किंवा लोकरीचं हे आसन कसं करणार आहोत त्याचे स्टेप्स बघणार आहोत. स्टार्ट आपण एका मॅजिक रिंगनी करणार आहोत. एक मॅजिक रिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर दोन चेन हा आपला पहिला हाफ डबल क्रोशे पकडला जाणार. आता ह्या रिंगमध्ये उरलेले 9 हाफ डबल क्रोशे करायचे, म्हणजे टोटल 10. म्हणजे सुईवर धागा घ्यायचा, पुन्हा धागा घेऊन 3 लूप राहतात, तिन्ही लूपमधनं एक करायचं. असे 9 हाफ डबल क्रोशे आपण या सर्कलमध्ये घालून घेऊया. मॅजिक सर्कलमध्ये 10 हाफ डबल क्रोशे घालून घेतले आणि पहिल्या चेनमध्ये जॉईंट केलं. आता दुसरा रो करताना 1 2 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे झाला. आता त्याच चेनमध्ये अजून एक डबल क्रोशे. आता प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे 10चे आपल्याला आता 20 करायचे. सेकंड राऊंड आपल्याला 2 डबल क्रोशे घालून डबल करून घ्यायचं आहे. तर आपण राऊंड कंप्लीट करून घेऊया. सेकंड राऊंडमध्ये आपण 2 डबल क्रोशे घालून 20 डबल क्रोशे केले. आता थर्ड राऊंड, पहिली 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे झाला. आता एक चेन आणि पुढच्या याच्यामध्ये एक डबल क्रोशे. स्किप काही करायचं नाही आहे, डायरेक्ट दुसऱ्या याच्यात एक डबल क्रोशे, एक चेन, पुढच्या याच्यात एक डबल क्रोशे, म्हणजे 20 डबल क्रोशांवर 20 डबल क्रोशे. आणि अशा ज्या गॅप्स येणार त्या 20 येणार आपल्या. प्रत्येक डबल क्रोशानंतर एक एक चेन घ्यायची, एक चेन, एक डबल क्रोशे. हे असं करत आपण हा थर्ड राऊंड कंप्लीट करून घेऊया. डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशे असं करत आपण हे 20 गॅप्स तयार केलेले आहेत, म्हणजे 20 डबल क्रोशावर डबल क्रोशे, एक चेन. आता चौथा राऊंड करताना आपल्याला आता हळूहळू राऊंड हा वाढवत जायचा आहे. पुन्हा 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे झाला. आता इथे आपण एक चेन घेतलेली, आता आपण 2 चेन घेणार. इथे 2 चेन एक्स्ट्रा, पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशे घालून घ्यायचा. ही अशी गॅप वाढणार. पुन्हा 2 चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे. तर प्रत्येक डबल क्रोशावर डबल क्रोशे, मध्ये 2 चेन. असा हा चौथा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेऊया. डबल क्रोशे, 2 चेन असं करत हा आपण चौथा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि ह्या 20 गॅप्स तयार झालेल्या आहेत. आता पाचवा राऊंड करताना पुन्हा 3 चेनचा आपला एक डबल क्रोशे, त्याच्यानंतर त्याच गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे, म्हणजे आता प्रत्येक डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे घालायचे. नंतर एक चेन, आता पुढचा जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर 2 डबल क्रोशे, पुन्हा एक चेन, आता पुढच्या डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे, प्रत्येक डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे आणि मध्ये एक चेन. असं करत हा पाचवा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. 2 डबल क्रोशे, एक चेन असा आपला हा पाचवा राऊंड कंप्लीट झाला आणि पुन्हा आपल्या ह्या 20 गॅप्स तयार झाले. आता 6वा राऊंड वाढवताना, आता आपल्याला 6वा राऊंड करताना पहिली आपल्याला ही जी इथे एक चेनची गॅप आहे त्याच्यात यायचं आहे. तर मग इथे पहिली एक स्लिप स्टिच करायची आणि ह्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायची. त्याच्यानंतर 1 2 3 हा 3 चेनचा आपला एक खांब, अजून 2 खांब त्याच गॅपमध्ये, म्हणजे आपल्याला एक क्लस्टर कॉर्नर करायचं आहे. ते 3 खांब, 2 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 खांब, क्लस्टर कॉर्नर किंवा शेलची डिझाईन. हे असं, म्हणजे असा हा त्रिकोण तयार करायचा आहे. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आता या प्रत्येक जी एक चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये हा असा आपल्याला क्लस्टर कॉर्नर किंवा शेल तयार करून घ्यायचा आहे.
म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. असा हा 6वा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेऊया. प्रत्येक एक चेनची जी गॅप आहे ते 20 गॅप्स आहेत. त्या 20 गॅपमध्ये हे असे 20 क्लस्टर कॉर्नर तयार करून घेऊया. प्रत्येक गॅपमध्ये एक क्लस्टर कॉर्नर घालत आपण हे असे 20 गॅप तयार केलेले आहे. आता ही थोडीशी फ्रिलचा साईज घ्यायला लागणार आहे, कारण हे पाकळ्या तयार होणार आहेत इथे मोठ्या. तर आता 7वी लाईन करताना आता आपण वाढवत जाणार. पुन्हा आपण पहिली 3 चेन, आपला हा एक खांब. आता इथे जे आपण 2 खांब घाते म्हणजे 3 चेनचा आपला एक खांब, पुढचे 2 खांब म्हणजे खांबावर खांब घालायचा, म्हणजे डबल क्रोशावर डबल क्रोशे. 3 चेनचा एक झाला, हा 2 आणि हा 3. 3 खांबांवर 3 खांब. त्याच्यानंतर आता ही जी 2 चेनची गॅप येते या क्लस्टर कॉर्नरच्या मधली, त्याच्यात आता पुन्हा क्लस्टर कॉर्नर. आता प्रत्येक खांबावर खांब, गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर, म्हणजे 3 खांब, 2 चेन, 3 खांब, गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर, हा असं. त्याच्यानंतर आता हे पुढचे जे 3 खांब आहेत त्याच्यावर तिन्ही खांबांवर 3 खांब, 1 2 3. आता हे पुढच्या 3 खांबांवर 3 खांब, 1 2 3. आता हा क्लस्टर कॉर्नरचा 2 चेनचा गॅप आला, त्याच्यामध्ये पुन्हा क्लस्टर कॉर्नर, 3 खांब, 2 चेन, त्याच गॅपमध्ये 3 खांब. हा असा आता पूर्ण आपल्याला हा 7वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे अशी पाकळी वाढत जाणार. तर आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, प्रत्येक खांबांवर खांब घालत, म्हणजे डबल क्रोशांवर डबल क्रोशे घालत 2 चेनच्या गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर करत हा आपण 7वा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे असा पाकळ्यांचा शेप यायला तयार झाला. एक पाकळी वरती, एक पाकळी खालती. आता अजूनच त्याला वाढवण्यासाठी आपल्याला एक शेवटची अजून एक लाईन करायची आहे. ती करताना म्हणजे 8वा रो करताना पहिली 3 चेन, 1 2 3. हा 3 चेन आपला एक खांब, त्याच्यानंतर पुढच्या 2 खांबांवर 2 खांब, एकावर एक, म्हणजे 3 डबल क्रोशे, एक चेन घ्यायची. आता ही एक चेन म्हणजे आपल्याला आता जेव्हा आपण ही सगळ्या पाकळ्या जॉईंट करणार तेव्हा ते जॉईंट करण्यासाठी तो ब्रेकअप असणार आहे. एक चेन, पुन्हा पुढच्या 3 डबल क्रोशांवर डबल क्रोशे, 1 2 3. आता ही क्लस्टरचा जो 2 चेनचा गॅप आहे त्याच्यावर पुन्हा क्लस्टर कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरवर कॉर्नर घालायचा, म्हणजे 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. ह्या आपल्या 20 पाकळ्या आहेत. 20 पाकळ्यांच्या 2 चेनच्या गॅपमध्ये हा क्लस्टर कॉर्नर तयार करायचा. आणि मध्ये जे खांब आहेत, डबल क्रोशे आहेत, त्याच्यावर फक्त 3 डबल क्रोशाच्या गॅपनी त्याला एक चेनचा ब्रेकअप द्यायचा. त्याच्यानंतर आता हे पुढचे 3 डबल क्रोशे, 1 2 3. त्याच्यानंतर एक चेनचा गॅप, त्याच्यानंतर पुढचे डबल क्रोशे, 1 2 3.
4 5 6. तर हे 3 झाले, म्हणजे ह्याच्यात या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण हे 3 घातले आणि हे 3, म्हणजे टोटल 6 डबल क्रोशे. म्हणजे जर तुम्हाला इझी स्टेपमध्ये बघायचं असेल तर 6 डबल क्रोशानंतर 1 चेनचा गॅप घ्यायचा आहे. इथेही आपण तसंच केलेलं आहे. पहिली डायरेक्ट 6 डबल क्रोशे इथे घातले आहेत, हे ह्यातले 3 आणि इकडचे 3. त्याच्यानंतर 6 डबल क्रोशाच्या आधी आपण 1 चेनचा गॅप घेतला आहे. माझा पुढते 1 2 3 4 5 6 डबल क्रोशे झाले, 1 चेन आणि पुढचे हे 3, म्हणजे या डबल क्रोशा 3 डबल क्रोशांवर 3 डबल क्रोशे, 1 2 3, हे 3 डबल क्रोशे. आणि आता ही जी गॅप आली आहे त्याच्यामध्ये आपण क्लस्टर घालणार आहोत, ते 3 डबल क्रोशे, म्हणजे 6 डबल क्रोशे झाले. 3 डबल क्रोशे, 2 चेन, गॅपमध्ये क्लस्टर कॉर्नर, 3 डबल क्रोशे. आता हे 3 डबल क्रोशे आणि हे पुढचे 3 डबल क्रोशे मिळून 6 डबल क्रोशे. त्याच्यानंतर मग 1 चेनची गॅप. आता हे आपण क्लस्टरमधला 1 2 3 4 5 6, हे टोटल 6 झाले. मग 1 चेनची गॅप. आता पुढे 6 डबल क्रोशे, 1 2 3 4 5 6, हे 6 डबल क्रोशे झाले. 1 चेनची गॅप. आता पुढे इथे 3 आणि ह्याच्यात क्लस्टर कॉर्नरचे 3, असे करत हा 8वा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली 8वी राऊंड कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पाकळ्यांना शेप येत आलेला आहे. जे काही पाकळ्या अशा खाली राहणार, त्या टोटल 20 पाकळ्या आहेत. 20 पाकळ्यांमधल्या 10 पाकळ्या खाली, 10 पाकळ्या वर. आता आपण याला बॉर्डर देत ह्या पाकळ्या जॉईंट करून त्याला असा परफेक्ट कमळाचा शेप देणार आहोत. तर जॉईंट करण्यासाठी कुठल्याही एका क्लस्टर कॉर्नर, म्हणजे जी 2 चेनची गॅप आहे, त्या गॅपमध्ये जो आपण बॉर्डरसाठी कलर वापरणार आहे तो जॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 चेन. आता ह्याच गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 चेन आणि 2 सिंगल क्रोशे. प्रत्येक क्लस्टर कॉर्नरचा जे गॅप आहे, आता 20 ज्या गॅप येणार त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 चेन, 2 सिंगल क्रोशे. जेव्हा आपण इथे येणार गॅपमध्ये तेव्हा हा पॅटर्न घालायचा. त्याच्यानंतर प्रत्येक पुढच्या 1 चेनमध्ये 1 सिंगल क्रोशे घालत जायचं. प्रत्येकी याच्यात 1 सिंगल क्रोशे. जेवढे आपण आता हे 6 डबल क्रोशे केले आहेत त्या 6 डबल क्रोशांच्या वर 1 सिंगल क्रोशे. पूर्ण बॉर्डर आपण सिंगल क्रोशाने काढू. आता ही जी 1 चेनची गॅप आली त्याच्यामध्ये पण 1 सिंगल क्रोशे. पुढे पुन्हा 1 चेनची गॅप येईपर्यंत पूर्ण सिंगल क्रोशे करत जायचं. पूर्ण प्रत्येकी सिंगल क्रोशे करून घेऊया. आता पूर्ण हा क्लस्टर कॉर्नर येईपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 1 चेनची गॅप आहे तिथेही 1 सिंगल क्रोशे. पुन्हा पुढे प्रत्येक डबल क्रोशावर 1 सिंगल क्रोशे. आता इथे 1 चेनची गॅप आली, तिकडे सिंगल क्रोशे. आता हा क्लस्टर कॉर्नर आला त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 चेन, 2 सिंगल क्रोशे. क्लस्टर कॉर्नर आला की सिंगल क्रोशे डबल डबल, कारण
त्याच्यानंतर आता पुढे जिथे एक चेनची गॅप आहे तिथपर्यंत सिंगल क्रोशे घालून घ्यायची. मग आपल्याला पाकळ्या जॉईंट करायला घ्यायचं. पहिली सुरुवातीची जी एक चेनची गॅप आहे तिकडे आपण शेवटची पाकळी जॉईन करणार आहे, त्याच्यामुळे ती आपण सोडली आहे. आता ही जी पुढची सिंगल क्रोशेची एक चेनची जी गॅप आहे जिथे आपण सिंगल क्रोशे घातल्या ती, आणि आता आपण ज्या एक चेनच्या गॅपमध्ये येणार तिथे, त्या दोन्ही मिळून आपण एक पाकळी जॉईंट करणार. तुम्ही बरोबर मोजून घातलात तर मोजून सिंगल क्रोशे घाला, तुमची विण चुकणार नाही. म्हणजे 6 सिंगल क्रोशांवर 6 सिंगल क्रोशे, नंतर ही एक चेनची गॅप, त्याच्यावर सिंगल क्रोशे, पुढे एक सिंगल क्रोशे, पुढे 6 सिंगल क्रोशे, प्रत्येकी एक एक, आता ही जी एक चेनची गॅप आली आहे तिकडे एक सिंगल क्रोशे, आणि आता हे लूप मोठं करायचं, आणि इथे जी आता ही एक चेनची गॅप आहे ती आणि ही हे असं आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर मग हे जॉईंट करताना पहिली इकडनं बॅकसाईडनी त्या एक चेनच्या लूपमध्ये सुई घेऊन हा असा स्लिप स्टिचसारखा हा धागा त्याच्यामधनं ओढून घ्यायचा असं. म्हणजे पहिली एक पाकळी खाली राहणार आहे. आता पुढे प्रत्येक सिंगल क्रोशावर पुन्हा सिंगल क्रोशे. आता पूर्ण पुढे आपल्याला ही एक चेन म्हणजे ही इकडची 1 2 3 चेन सोडून आपण इथपर्यंत सगळ्या सिंगल क्रोशे करून घेऊया. या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, एक चेन, 2 सिंगल क्रोशे. सो फ्रेंड्स, आपण ह्या क्लस्टरमध्ये पण 2 सिंगल क्रोशे, एक चेन, 2 सिंगल क्रोशे, त्यानंतर त्याच्यानंतरची ही पहिली चेनची गॅप आणि दुसऱ्या चेनच्या गॅपपर्यंत सिंगल क्रोशे घातले. आता एक पाकळी आपली इथे खाली पॅक झाली आहे. आता एक पाकळी आपल्याला वर पॅक करायची आहे. तर आता ही जी सेकंड सिंगल चेनच्या मध्ये जे आपण सिंगल क्रोशे घातले ते, आणि ह्या पाकळीच्या मध्ये जी पहिलं इथे जी एक चेनची गॅप येणार आहे त्याच्यामध्ये सुई घेऊन हा लूप त्यातून बाहेर काढायचा. असा हा लूप याच्यातनं बाहेर काढून एक चेन करून घ्यायची. त्याच्यानंतर आता पुढे पुन्हा सिंगल क्रोशे घालायचे. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत क्लस्टर कॉर्नरमध्ये 2 सिंगल क्रोशे, एक चेन. आता क्लस्टर कॉर्नर आला, 2 सिंगल क्रोशे, एक चेन, पुन्हा 2 सिंगल क्रोशे. असं एक पाकळी वरती, एक पाकळी खाली, तशा 10 पाकळ्या वरती येणार, 10 पाकळ्या खाली येणार, आणि असं कमळाचं डिझाईन सुरू होणार. प्रत्येक जॉईन करताना क्लस्टर कॉर्नरमध्ये सिंगल क्रोशे घातल्यानंतर 1 2 ही जी दुसरी चेन एक चेनची गॅप येणार त्याला जॉईंट करत जायचं. तुम्ही जॉईंट करताच तुम्हाला कळत येईल की पाकळ्या स्वतःहूनच आपोआप आपला शेप धरायला तयार होतात. आता आपल्याला इथे ही वरची पाकळी झाली, आता ही आपोआप ही खालती पाकळी जॉईंट करायची आहे. तर आता पहिली आपण इथपर्यंत सिंगल क्रोशे घालून घेऊया पहिली. म्हणजे दुसरी चेन प्रत्येक रोच्या दुसऱ्या चेनच्या गॅपला जॉईंट करायचं आहे. प्रत्येक ह्याच्यात आधी सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. आता आपण या प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत ही एक चेनची जी दुसरी गॅप प्रत्येक रोमध्ये तिथपर्यंत आलो. आता ह्या एक चेनच्या गॅपमध्ये पण सिंगल क्रोशे घालायचा, लूप मोठा करायचा, आणि
या वरती जी पाकळी आहे त्याचा जो पहिला सिंगल क्रोशेची जी गॅप आहे त्याच्यामध्ये लूप घेऊन त्या लूपला जॉईंट करायचं. ह्याच्यातनं हा लूप असा बाहेर काढून एक चेननी बंद करायचं. आता पुढे पुन्हा या पूर्ण रोच्या सेकंड एक चेनच्या गॅपपर्यंत जायचं आणि मग जॉईंट करायचं. तुम्ही बघू शकता हे आपल्या इथे खाली एक पाकळी, आता या खाली 2 पाकळ्या झाल्या, वरती एक, आता पुन्हा एक वरती पाकळी येणार. विणता विणता आपोआपच त्या पाकळ्या तुम्हाला अशा शेप द्यायला लागणार. त्याचप्रमाणे आपल्याला जॉईंट करत जायचं. हे पूर्ण सर्कल जॉईंट करून घेऊया. सो फ्रेंड्स, प्रत्येक पाकळ्या जॉईंट केल्यानंतर हे असं सुंदरसं कमळ तयार होतं. तुम्ही बघू शकता ही डिझाईन खूप छान दिसते. 10 पाकळ्या खाली, 10 पाकळ्या वर, अशा पॅटर्नमध्ये हे सुंदरसं कमळ तयार होतं. तुम्ही असे 2 कलरमध्ये, 1 कलरमध्ये, कलर चॉईस तुम्ही आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. मी अजून एक सेम असंच एक मल्टी कलर बनवलं आहे. माझ्याकडे जितकी पण एक थोडी थोडी ऊल राहिली होती ती सगळी एकत्र करून मी त्याचं एक सेम याच पॅटर्नमध्ये हे कमळ विणलं आहे. फक्त बॉर्डरला पूर्ण एक कलर दिला आहे. ती कमळं बनवून तुम्ही त्याचे वेगवेगळे उपयोग करू शकता. देवाची मूर्ती ठेवून त्याचं आसन म्हणून वापरू शकता, समई स्टँड, दिया स्टँड म्हणून वापरू शकता, ड्रायफ्रूट बॉल्स ठेवून टेबलवर डेकोरेट करू शकता, रुखवतात गिफ्ट करू शकता. असे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे मल्टिपल यूज करू शकता. तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि ही डिझाईन कशी वाटली ही मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. थँक्यू.